मित्रांनो, आपण सगळे आजारांची लक्षणं ओळखतो. बीपी वाढला तर काय होतं, साखर वाढली तर काय जाणवतं, ऍसिडिटी झाली तर कसं वाटतं, हे आपल्याला ठाऊक असतं. पण कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, मी पूर्णपणे निरोगी आहे याची खात्री कशी करायची? निरोगी असण्याची लक्षणं नेमकी कोणती असतात? कारण अनेकदा माणूस स्वतःला ठीक समजत असतो, पण आतून शरीर मदतीसाठी सिग्नल देत असतं आणि ते आपल्याला समजतच नाही. खरं सांगायचं तर शरीर रोज आपल्याशी संवाद साधत असतं, फक्त आपण ऐकायला शिकलो पाहिजे. निरोगी शरीर आपल्याला सकारात्मक संकेत देतं. शांत झोप, स्थिर ऊर्जा, स्वच्छ पचन, हलकं मन आणि सहज हालचाल. पण आपण ते गृहीत धरतो आणि जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा आपण म्हणतो की अचानक झालं. प्रत्यक्षात ते अचानक नसतं, संकेत आधीपासूनच मिळत असतात. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते आहेत खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्याचे 10 ठोस संकेत, जे तुम्ही कोणत्याही टेस्ट शिवाय स्वतःमध्ये तपासू शकता. मित्रांनो, शेवटचा एक मुद्दा सर्वात प्रभावी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. गाढ आणि शांत झोप ही शरीराच्या अंतर्गत संतुलनाची सर्वात स्पष्ट आणि प्रामाणिक खूण मानली जाते. आपण बिछाण्यावर गेल्यानंतर काही मिनिटांत सहज झोप लागणे, रात्रीमध्येच वारंवार जाग न येणे आणि सकाळी उठताना ताजेतवाने वाटणे, हे सगळं शरीर आणि मेंदू व्यवस्थित काम करत असल्याचं चिन्ह आहे. जेव्हा आपली मज्जासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम रिलॅक्स्ड आणि संतुलित अवस्थेत असते, तेव्हा शरीर आपोआप दुरुस्ती, पुनर्बांधणी आणि ऊर्जा साठवण्याची प्रक्रिया सुरू ठेवतं. गाढ झोपेमध्ये हार्मोन्स योग्य प्रमाणात स्त्रवतात, पेशींची दुरुस्ती होते आणि मेंदू दिवसभरातील माहिती व्यवस्थितपणे वर्गीकृत करतो. म्हणूनच नैसर्गिक आणि अखंड झोप ही केवळ आरामासाठी नसून ती शरीराच्या आरोग्याचा भक्कम पाया आहे. पण मित्रांनो, जर झोप यायला खूप वेळ लागत असेल, रात्रीसारखी जाग येत असेल किंवा सकाळी उठल्यावरही अंगात जडपणा आणि थकवा जाणवत असेल, तर ते फक्त झोपेची समस्या नसते. अनेकदा हा ताणतणाव, वाढलेले कोर्टिसॉल सारखे स्ट्रेस हार्मोन्स, अनियमित दिनक्रम, जास्त स्क्रीन टाइम किंवा अपुरी शारीरिक हालचाल यांचा परिणाम असतो. शरीराला योग्य विश्रांती घेता येत नसेल तर ते सूचित करत असतं की आत काहीतरी असंतुलन निर्माण झालं आहे. झोप हे शरीराचं रिसेट बटन असतं. ती योग्य रीतीने झाली नाही तर दुसऱ्या दिवशीची ऊर्जा, मूड आणि कार्यक्षमता या सगळ्यांवरच परिणाम होतो. त्यामुळे झोपेकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आरोग्याच्या मूळ आधारालाच दुर्लक्ष करणं आहे. याचप्रमाणे दिवसभर स्थिर आणि सातत्यपूर्ण ऊर्जा असणे हा आरोग्याचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ आहे. निरोगी असणं म्हणजे सतत अतिउत्साही किंवा हायपर असणं नव्हे, तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऊर्जा स्थिर राहणे हे खरे आरोग्य आहे. जर सकाळी उठल्यावर शरीर हलकं वाटत असेल, दुपारनंतर अचानक झोप येत नसेल आणि संध्याकाळपर्यंत काम करण्याची ताकद टिकून राहत असेल, तर ह्याचा अर्थ तुमचा मेटाबॉलिझम आणि हार्मोन संतुलित आहे. उलट जर दर 2-3 तासांनी चहा, कॉफी किंवा साखरेची गरज भासत असेल, तर ती खरी ऊर्जा नसून तात्पुरती उत्तेजना असते. नैसर्गिक ऊर्जा शरीरामध्ये शांतपणे आणि सातत्याने वाहत राहते आणि हीच स्थिर ऊर्जा आणि गाढ झोप मिळून दीर्घकाळ टिकणाऱ्या चांगल्या आरोग्याचा मजबूत पाया घालतात. मित्रांनो, सुरळीत पचन ही केवळ पोटाशी संबंधित गोष्ट नसून संपूर्ण शरीराच्या शांततेची आणि संतुलनाची खूण आहे. खरं तर जेव्हा पचन व्यवस्थित चालू असतं तेव्हा आपण त्याचा विचार देखील करत नाही, आणि हाच त्याचा सर्वात मोठा संकेत आहे. योग्य वेळी नैसर्गिक भूक लागणे, साधं घरचं अन्न खाल्ल्यानंतर पोट हलकं वाटणे, जेवणानंतर जडपणा किंवा आंबट ढेकर न येणे, सतत गॅस किंवा फुगलेपणा न जाणवणे, हे सर्व शरीर आतून नीट काम करत असल्याचं लक्षण आहे. निरोगी पचन म्हणजे अन्न फक्त पोटात जाणं नव्हे, तर ते योग्य प्रकारे तुटून त्यातील पोषक तत्व शोषली जाऊन शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचणं आहे. ही प्रक्रिया सुरळीत असेल तर शरीराला वेगळा आवाज करावा लागत नाही, ते शांतपणे आपलं काम करत राहतं. पण जर रोज हे खाल्लं म्हणून त्रास झाला का, आज पुन्हा गॅस होणार का, किंवा आज पोट साफ होणार का, असे प्रश्न मनात येत असतील, तर ते पचन व्यवस्थित नसल्याचं सूचक आहे. वारंवार ऍसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारख्या तक्रारी शरीर तुमचं लक्ष वेधण्यासाठी देत असतं. विशेषतः सकाळी पोट साफ होण्यासाठी खूप वेळ बसावं लागत असेल, ताण द्यावा लागत असेल किंवा समाधानकारक वाटत नसेल, तर ही शरीराची मदतीची हाक आहे. आयुर्वेदामध्ये पचनाला अग्नी असं म्हटलं आहे. हा अग्नी संतुलित असेल तर शरीर निरोगी राहतं, आणि तो मंदावला किंवा बिघडला तर अनेक विकारांची सुरुवात होते. कारण पचनच नीट नसेल तर कितीही पौष्टिक अन्न खाल्लं तरी त्याचा पूर्ण फायदा शरीराला मिळत नाही.
सकाळी एकदाच सहज आणि पूर्ण पोट साफ होणं ही शरीरातील लयबद्धतेची स्पष्ट खूण आहे. याचा अर्थ तुमचं शरीर ठराविक वेळेला जागं होतं. त्याची अंतर्गत घड्याळ म्हणजेच बायोलॉजिकल क्लॉक संतुलित आहे आणि आतल्या प्रक्रिया सुरळीत चालू आहे. पचन व्यवस्थित असेल तर चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला दिसतो, त्वचा स्वच्छ राहते, मन प्रसन्न राहतं आणि दिवसभर ऊर्जा स्थिर राहते. उलट पचन बिघडलेलं असेल तर चिडचिड, थकवा, त्वचेचे प्रश्न आणि मनातील अस्वस्थता वाढू शकते. म्हणूनच सुरळीत पचन ही फक्त पोटाची गोष्ट नाही, ती शांत, संतुलित आणि निरोगी शरीराची पायाभरणी आहे. आपल्या शरीरातील काही अवयव असे असतात जे कधीही खोटं बोलत नाही. त्वचा, डोळे आणि जीभ हे त्यातील सर्वात प्रामाणिक आरसे आहे. आपण कितीही थकलो असलो किंवा आनंदी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला तरी शरीराची खरी स्थिती या भागांमधून स्पष्ट दिसून येते. त्वचा स्वच्छ, नितळ आणि नैसर्गिक तजेल्याने उजळलेली असेल, डोळ्यांत चमक आणि जिवंतपणा असेल, तसेच जीभ हलक्या गुलाबी रंगाची आणि स्वच्छ असेल तर हे शरीराच्या आतलं वातावरण संतुलित आणि निरोगी असल्याचं सूचित करतं. कारण शरीरातील रक्ताभिसरण, पचन, हार्मोन्स आणि पेशींचं पोषण योग्य असेल तर त्याचं प्रतिबिंब बाहेर उमटतंच. बाह्य सौंदर्य ही केवळ कॉस्मेटिक गोष्ट नसून ती अंतर्गत आरोग्याची छाप असते. याच्या उलट जिभेवर जाड पांढरी किंवा पिवळसर पुटं दिसत असतील, डोळ्यांमध्ये निस्तेजपणा किंवा थकलेपणा जाणवत असेल आणि चेहरा फिक्का, कोरडा किंवा जड वाटत असेल तर हे शरीरात काहीतरी असंतुलन सुरू असल्याचे संकेत असू शकतात. अपुरी झोप, बिघडलेलं पचन, जास्त ताण, अपुरी पाण्याची मात्रा किंवा चुकीचा आहार यामुळे शरीरात अपायकारक घटक साचू शकतात. याचा परिणाम ह्या आरशांवर दिसू लागतो. रोज सकाळी दात घासताना आरशामध्ये जीभ पाहण्याची साधी सवय लावली तर शरीराची स्थिती समजून घेण्यासाठी ती एक प्रभावी पद्धत ठरू शकते. जिभेचा रंग, त्यावरची पुटं आणि ओलसरपणा हे सगळं शरीराच्या आतल्या प्रक्रियांबद्दल सूचक माहिती देतं. मित्रांनो, आपल्या चेहऱ्यावरचं तेज हे केवळ आकर्षक दिसण्यासाठी नसतं, ते आपल्या आरोग्याचं जिवंत प्रमाणपत्र असतं. निरोगी व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक हलकं, प्रसन्न आणि शांत भाव असतो, जो कृत्रिम नसतो तर आतून उमटत असतो. डोळ्यांतील चमक ही उत्साहाची आणि संतुलित मनस्थितीची खूण असते. जेव्हा शरीरात ऊर्जा योग्य प्रमाणात फिरते, पचन सुरळीत असतं आणि मन शांत असतं, तेव्हा हा तेजस्वीपणा आपोआप दिसून येतो. म्हणूनच त्वचा, डोळे आणि जीभ यांकडे लक्ष देणं म्हणजे केवळ सौंदर्य जपणं नव्हे तर आपल्या आरोग्याच्या मुळाशी डोकावणं आहे. खरं आणि संपूर्ण आरोग्य केवळ स्नायू, वजन किंवा तपासणीच्या रिपोर्ट पुरतं मर्यादित नसतं. ते आपल्या मनाच्या अवस्थेतही स्पष्ट दिसून येतं. सतत चिडचिड होणं, कारण नसताना बेचैनी वाटणं, प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मक विचार आधी येणं किंवा सतत मन अस्थिर राहणं हे फक्त माझा स्वभावच असा आहे म्हणून दुर्लक्ष करण्यासारखं अजिबात नसतं. अनेक वेळा ही लक्षणं शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन, अपुरी झोप, बिघडलेलं पचन किंवा वाढलेला ताण यांचं प्रतिबिंब असू शकतात. आपल्या मेंदूमध्ये होणाऱ्या बायोकेमिकल प्रक्रिया जसे की सेरोटोनिन, डोपामिन किंवा कॉर्टिसोल यांसारखे घटक हे आपल्या भावनांवर थेट परिणाम करत असतात. जेव्हा शरीर आतून संतुलित असतं, पचन नीट चालू असतं आणि हार्मोन्स योग्य प्रमाणात स्त्रवत असतात, तेव्हा मन अधिक स्थिर, हलकं आणि सकारात्मक राहतं. शांत आणि संयमी प्रतिसाद देणं ही खऱ्या आरोग्याची मोठी खूण आहे. मित्रांनो, समस्या ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक. पण त्या समस्यांना आपण कशा प्रकारे सामोरे जातो यातून आपल्या आतल्या संतुलनाची पातळी दिसून येते. काही लोक छोट्याशा अडचणींमुळे सुद्धा खचून जातात तर काही जण मोठ्या संकटातही संयम राखतात. हा फरक फक्त व्यक्तिमत्वाचा नसतो, तो आतल्या जैविक आणि मानसिक संतुलनाचा असतो. जेव्हा शरीरातील ऊर्जा सुरळीत वाहते, मज्जासंस्था शांत असते आणि झोप पूर्ण होते, तेव्हा मन आपोआप अधिक लवचिक आणि स्थिर बनतं. त्यामुळे शांत मन ही लक्झरी नसून ती निरोगी शरीराची नैसर्गिक देणगी आहे. मित्रांनो, ह्याचबरोबर मजबूत प्रतिकारशक्ती हा अंतर्गत आरोग्याचा आणखी एक ठोस इंडिकेटर आहे. मित्रांनो, मजबूत इम्युनिटी म्हणजेच आयुष्यामध्ये कधीच सर्दी खोकला होणार नाही असा अर्थ नसतो, तर आजार झालाच तरी शरीर त्यातून किती लवकर आणि सहज सावरतं हे अधिक महत्त्वाचं असतं. जर छोटंसं इन्फेक्शन झालं तरी आठवडाभर थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर आपली प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याचा तो संकेत असू शकतो. या उलट जर सर्दी खोकला काही दिवसांमध्ये आटोक्यात येत असेल, जखमा लवकर भरत असतील आणि वारंवार संसर्ग होत नसेल तर समजा की तुमचं शरीर हे आतून सक्षमपणे लढत आहे. अशी प्रतिकारशक्ती योग्य आहार, पुरेशी झोप, संतुलित मन आणि नियमित हालचाल यांमधून तयार होत असते आणि ती शांत मनासह मिळून संपूर्ण आरोग्याचं खरं चित्र पूर्ण करते. सहज आणि वेदनारहित हालचाल ही काही विशेष सुविधा नाही, तीच खरं तर सामान्य आणि निरोगी आरोग्याची ओळख आहे.
रोज सकाळी उठताना अंग आखडलेलं वाटू नये, बसणं उठणं करताना कुरकुर किंवा तीव्र वेदना जाणवू नये, जिने चढताना गुडघे साथ देत असावे आणि सांधे मोकळेपणाने हालचाल करत असावे. याचा अर्थ शरीर तुमच्यासोबत सुसंवादात काम करत आहे. अधूनमधून थकवा येणं स्वाभाविक आहे, पण कायमचा कडकपणा, रोजची पाठदुखी किंवा सततचा सांध्यांचा त्रास हा शरीराचा सूचक इशारा असतो की काहीतरी लक्ष देण्यासारखं आहे. निरोगी स्नायू, लवचिक सांधे आणि संतुलित हालचाली ह्यामागे योग्य पोषण, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि चांगलं रक्ताभिसरण यांचा मोठा वाटा असतो. शरीर मोकळेपणाने हलत असेल तर ते आतल्या आरोग्याचं जिवंत प्रमाण असतं. वजन स्थिर राहणं हा देखील एक महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित केला जाणारा संकेत आहे. अचानक काहीही विशेष कारण नसताना वजन झपाट्याने वाढणं किंवा कमी होणं हे शरीरातील हार्मोन्स, पचनक्रिया किंवा मेटाबॉलिझम मधील असंतुलन दर्शवू शकतं. निरोगी मेटाबॉलिझम मध्ये बदल हळूहळू आणि नैसर्गिकरित्या होतात आणि शरीराला जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. जर तुमचं वजन एका मर्यादेत स्थिर राहत असेल, थोडीफार चढ उतार होऊन पुन्हा संतुलित होत असेल, तर ते शरीराच्या नियंत्रण क्षमतेचं लक्षण आहे. वजनावर अतिलक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यातील अचानक आणि अनाकलनीय बदल ओळखणं अधिक महत्त्वाचं असतं, कारण तेच अंतर्गत प्रक्रियांबद्दल संकेत देतात. आणि मित्रांनो, शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या शरीराबद्दल कसं वाटतं? सकाळी उठताना शरीर ओझ्यासारखं वाटत नसेल, दिवसभर अनाकलनीय जडपणा जाणवत नसेल, पचन, झोप आणि ऊर्जा ह्या गोष्टी नैसर्गिक आणि सहज वाटत असतील, तर समजून जा की तुम्ही योग्य मार्गावर आहात. वेलबिंगची भावना म्हणजे परिपूर्णता नव्हे, तर शरीर आणि मन एकमेकांच्या विरोधात न जाता एकत्र काम करत आहेत ही जाणीव आहे. मित्रांनो, निरोगी शरीर रोज तक्रारी करत नाही, ते शांतपणे साथ देतं, जणू एखादा विश्वासू सहप्रवासी. जेव्हा ही साथ जाणवते तेव्हा जीवन थोडं हलकं, अधिक संतुलित आणि खऱ्या अर्थाने जगण्यासारखं वाटू लागतं. मित्रांनो, ह्या 10 संकेतांपैकी किती तुम्हाला स्वतःमध्ये दिसतात? कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.